चला आज मी एकटाच मिठाई खाणार. संक्रांती, मकर संक्रांतीचा दिवस आहे. मला तिळगुळ अजिबात आवडत नाही. मला मिठाईचा बॉक्स भेटला तो मी एकटाच खाणार, लपून छपून खाणार. आता पाहू कुठली आणि कसली मिठाई आहे. अरे बापरे, या अशा मिठाईच्या बॉक्स मध्ये परत पहा काय मिळालं. भगवद्गीता. हा कसला विलक्षण योग आहे. मागे मी फेसबुकला जी पोस्ट केली होती, या कृष्णापेक्षा अर्जुनापेक्षा हे भगवंत, हे भक्त या दोघांपेक्षाही श्रेष्ठ असं महाभारतातलं कोणतं पात्र आहे. हा प्रश्नात्मक लेख मांडला होता. काही लोकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून, काही लोकांनी कमेंट्स करून, व्हॉट्सअपला मेसेज पाठवून विचारणी केली. म्हणलं योग्य वेळ आल्यानंतर सांगतो. आज बहुतेक मला असं वाटतं आज ती योग्य वेळ आलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा माझ्या इतक्या वर्षांचा जो अभ्यास आणि रिसर्च चालू होतं, शेवटी ते त्या दिवशी कळालं. आज ते सगळ्यांना सांगितलंच पाहिजे. आज मिठाईचा बॉक्स मधून आज भगवद्गीता हाती आली. तर तुम्हाला सांगतो, कृष्ण आणि अर्जुन आणि महाभारतातील सर्व पात्र या सर्वांमध्ये श्रेष्ठ होतं फक्त ते एक, तो म्हणजे धर्मराज युधिष्ठिर. आता तुम्ही म्हणसाल ते कसं? तर युधिष्ठिर हा सर्वश्रेष्ठ का? त्याची 2 ते 3 कारणं आहेत. त्याची ओळख म्हणजे खरं बोलणे आणि धर्म अखंडपणे पाळणे, धर्मासोबत राहणे. एक प्रसंग असा आला, अर्ध खरं गेलं बोललं गेलं त्यांच्याकडून. त्याचे परिणाम त्वरितच त्यांना कळाले आणि त्यांना संकेत मिळाला की धर्मापासूनही डावललं गेलं तर त्याचे परिणाम दिसतात. म्हणून अखंडपणे एकदाच फक्त अर्ध खरं बोलले धर्मराज युधिष्ठिर. त्यानंतर विषय असा आहे, यक्षाची परीक्षा. यक्षाच्या परीक्षेमध्ये सुद्धा ते पूर्णपणे व्यवस्थित यक्षांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन ते पास झाले. कृष्ण हे बुद्धीचं शिखर आहे असं आपण म्हणूया. आणि लोक म्हणतातच भगवान कृष्ण देवांसारखा बुद्धिमान मनुष्य असा कोणताही नव्हता, असं महाभारत आणि भगवद्गीतेमध्ये आणि आजवर आपल्याला ते समजते. अर्जुन हे कर्माचं शिखर आहे, पण धर्मराज युधिष्ठिर हे धर्माचं शिखर आहे. कारण या भगवंताने या भक्ताला भगवद्गीता सांगितली. या भगवंताने या भक्ताला भगवद्गीता सांगितली कारण तो युद्ध करायला तयार होत नव्हता. पण अखंड आयुष्य भगवद्गीतेचं आचरण हे युधिष्ठिराने केलं. भगवद्गीता ऐकली यांनी, सांगितली यांनी, पण जगली मात्र युधिष्ठिरानेच. त्यांचं पूर्ण आयुष्य जर महाभारतामध्ये वाचलं, त्यांचं ते पात्र लक्षात ठेवून, तर भगवद्गीतेचं पूर्ण सार त्यांच्या जगण्यामध्ये दिसून येतो.
तर महत्वाची अजून एक गोष्ट, जेव्हा युद्ध संपतं, जेव्हा युद्ध संपतं आणि राजगादीवरती बसायला युधिष्ठिर नकार देतो, श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, जो राज्य करायला आणि चूक आहे तोच राज्य करायला सर्वार्थाने पात्र आहे. म्हणून श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून ते राजगादीवरती बसतात. आता पुढे महाभारताचा जे आपण एपिक म्हणतो, तर त्यामध्ये श्रीकृष्ण लीला संपून जातात. स्वर्गाच्या दिशेने 5 पांडव आणि द्रौपदी हे जातात. युग संपणार असतं तर प्रत्येकांमध्ये दोष होते. एकेका टप्प्यावरती प्रत्येकांचा देहत्याग झाला. पुढे जाऊन सोबत अजून एक जण होत, ते म्हणजे कुत्र. सर्वांसोबत कुत्र होतं. सर्वांनी युधिष्ठिराची साथ सोडली, 5 पांडवांनी आणि द्रौपदीने सुद्धा. पण शेवटपर्यंत कुत्र सोबत राहिलं. यक्षाची ही परीक्षा त्याच यात्रेमध्ये युधिष्ठिराने दिली. आता स्वर्गाच्या द्वारापाशी उभा राहिले, इंद्रदेव समोर आले. तर इंद्रदेव म्हणतात, मी फक्त एकाला सोडू शकतो. स्वर्गाचे दार फक्त एक जणासाठीच उघडे आहे. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात, मी कुत्र्याला सोडू शकत नाही. म्हणले का? कारण धर्म माझ्या सोबत आहे. तेव्हा ही शेवटची परीक्षा होती. त्या स्वर्गद्वारावरती ती शेवटची परीक्षा त्यांनी पास केली. जो सोबत आलेला आहे शेवटपर्यंत, त्याला सोडायचं, त्याला सोडून जायचं, असा निर्णय धर्मराज युधिष्ठिर घेतील का? सोबत जो सोबती आहे त्याला सोडतील का? तर युधिष्ठिराने कुत्र्याला सोडणार नाही, मी त्या सोबतच येणार. तेव्हा पुढे युधिष्ठिर हा काय कोणत्या देवांचा भक्त नव्हता. रणांगणावरती तो एक असा महान योद्धाही नव्हता. वेगळा असं अर्जुनासारखं काहीतरी कौशल्य असं नव्हतं. तो मानवतेचा शिखर होता. तो देवांचा भक्त नव्हता, पण देव ज्याचा सन्मान करतील असा एक मनुष्य होता, असा एक माणूस होता. तो माणसासारखा राहिला, माणसासारखा जगला, माणसासारखे विचार केले, खरं बोलला, आणि म्हणूनच तो स्वर्गारोहण करू शकला. भगवान श्रीकृष्णांची जर शेवटची भेट जर कोणासोबत झाली असेल तर ती उद्धवासोबत. त्यांना उद्धव गीता सांगितली. त्यामध्ये उद्धवाने प्रश्न केला, भगवान श्रीकृष्ण, तुम्हाला सर्वात जास्त काय प्रिय आहे आणि कोण प्रिय आहे? तर श्रीकृष्णांनी त्यांना उत्तर दिलं, जो खरं बोलणे, करुणेने वागणे, समाधान करणे आणि धर्म कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही, तोच मला प्रिय आहे. म्हणून हे सर्व जे उद्धव गीतेमध्ये उद्धवाला जे सांगितले ते थेट सूचक करतं युधिष्ठिर. आणि आज हे सांगणं का गरजेचं आहे आणि आज हे सांगण्याचा योग का आला? कारण खरं बोलणारे लोक राहिलेली नाहीत, धर्माने वागणारी लोक राहिलेली नाहीत. जे काही लोक बोलतात ते खरं बोलतात की खोटं बोलतात? खरं, खोटं आणि मिश्रित बोलतात. विश्वासपात्र लोक मिळणं आज दुर्मिळ आहे. आणि सत्तेचा लोभ नसणारे, सत्ता सोडणारे, सत्ता मिळूनही
अशी लोक आज तर काळाच्या पडद्याआड गेल्यासारखं असं वाटतंय. काय बोलायचं. आजही याचा अभ्यास करावा लागतो आणि हे भगवद्गीतेचा अभ्यास लोक करतात, पण कृष्णाचा आणि अर्जुनाचा अभ्यास लोक करतात ही चांगलीच गोष्ट आहे. याच्या पलीकडे ते धर्मराज युधिष्ठिराचाही अभ्यास झाला पाहिजे. श्रीकृष्णाच्या पूर्ण भगवद्गीता त्याचं ज्ञान, ते जे ज्ञान, दिव्य ज्ञान त्यांनी सांगितलं, तसं जीवन जगणारा मनुष्य युधिष्ठिर त्या काळी ठरला. आता या काळामध्ये कोण भेटेल का? मला तिला भेटण्याची खूप इच्छा आहे. तुमच्या लक्षात आला तर मला कळवा, माझ्या लक्षात आला तर तुम्हाला कळवतो.